तुळजाई बायोडिझेल प्रकरण प्रशासन गप्प का? कार्यवाही कधी होणार? सत्यशोधक न्यूजचा दुसरा भाग. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव नांदुरा महामार्गावरील पिंपरी फाटा चिखली येथील तुळजाई बायोडिझेल पंपाविरोधात तक्रारदार मुश्ताक शेख यांनी थेट जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकारीमार्फत लेखी स्वरूपात पीएम नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली असतानाही संबंधित प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही. प्रशासनाला न भीता तुळजाई बायोडिझेल पंप सुरू असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. केलेल्या तक्रारीतील आरोप: भेसळयुक्त व धोकादायक इंधन विक्री, शासन परवानगीशिवाय पंप सुरू, बनावट दस्तऐवजांद्वारे खोटे दावे, काही अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय. तक्रारदारांची मागणी: पंप बंद करणे, इंधन नमुने तपासणी, IPC कलमांतर्गत गुन्हा दाखल करणे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर लाचलुचपत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र इतक्या गंभीर तक्रारीनंतरही प्रशासन शांत असल्याने नागरिकांत तीव्र संताप आहे. कोणाच्या आशीर्वादाने हा पंप अजूनही सुरू आहे? प्रशासन मुंग गिळून गप्प का? हा प्रश्न आता जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.